नीतिसूत्राचं पुस्तक 23 अध्याय आणि वचन 18. कारण पारितोषिक निश्चय मिळणार, तुझी आशा नष्ट होणार नाही. नीतिसूत्र 23 आणि वचन 18. रोमकाराचं पुस्तक याचा 5वा अध्याय 4 आणि 5. आपण 3 पासून सुरुवात करू आणि मग 4 आणि 5 कडे पण आपण येणार आहोत. इतकेच नाही तर संकटातही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते आणि आशा लाजवत नाही. बोला आशा लाजवत नाही. बोला आशा लाजवत नाही. बोला माझी आशा नष्ट होणार नाही. पुढील काही वेळ मी देवाच्या वचनातून आपल्याशी चिकाटीची प्रार्थना, धीराची प्रार्थना, उशीर लागलाय, वेळ झालाय, कितीतरी काळ निघून गेलाय, अजूनही माझ्या प्रार्थनेची उत्तरं मिळाली नाही, अजूनही माझ्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीयेत, अजूनही माझे स्वप्न साकार झालेले नाहीयेत, अजूनही माझा आजार बरा झालेला नाहीये, अजूनही या व्यसनातून मी बाहेर आलेलो नाहीये, अजूनही माझ्या लेकरांच्या साठी माझ्या ज्या योजना आहेत त्यासाठी मी प्रार्थना करत आहे त्या सिद्धीच गेलेल्या नाहीयेत, अजूनही माझ्या कुटुंबाचं तारण झालेलं नाहीये, अजूनही माझा बिझनेस जो आहे तो त्या लेवलला गेला नाही ज्याचे स्वप्न देवाने मला दिलेले आहेत. आणि या सर्व परिस्थितीत मी प्रार्थना करत आहे, प्रार्थना करत आहे, प्रार्थना करत आहे. आणि प्रार्थना करत असताना कधी कधी असं वाटतं की खरंच ही प्रार्थना करणं गरजेचं आहे का, ही प्रार्थना ऐकली जाईल का, या प्रार्थनेचं उत्तर मिळेल का. अशा या स्थितीमध्ये हा जो संदेश आहे त्या प्रार्थनेत तग धरण्यासाठी, ज्या प्रार्थना आणि विनवण्या आपण मागील काळापासून देवाकडे करत आलेलो आहोत त्यात टिकून राहण्यासाठी, त्यात आवेश प्राप्त करण्यासाठी, उत्साह प्राप्त करण्यासाठी हा संदेश आपल्याला मदत करणार आहे. आमेन. आणि ख्रिस्ती जीवन जे आहे हे प्रार्थनेचं जीवन आहे. मला ख्रिस्ती जीवन हे प्रार्थनेचं जीवन, प्रार्थनेचं जीवन आहे. या ख्रिस्ती जीवनामध्ये आपण प्रार्थना करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, चिकाटीच्या प्रार्थना, चिकाटी समजतं ज्याच्यामध्ये पेशन आहे, धीर आहे, विलंब लागलेला आहे पण आशा सोडलेली नाहीये, विलंब लागलेला आहे परंतु धीर सोडलेला नाही, अशी ही जी चिकाटीची प्रार्थना आहे, अशी ही जी धीराची प्रार्थना आहे, ही चिकाटीची प्रार्थना आणि धीराची प्रार्थना मोठा विजय देते. आमेन. आपल्या शेजारच्याला सांगा, चिकाटीची प्रार्थना मोठा विजय देते. चिकाटीची प्रार्थना मोठा विजय देते. जोरात सांगा चर्च. जे ऑनलाईन मला पाहत आहे बोला, चिकाटीची प्रार्थना, चिकाटीची प्रार्थना काय करते, मोठा विजय देते. आज मी पुढील जो वेळ आहे आपल्याशी या चिकाटीच्या प्रार्थनेबद्दल बोलणार आहे. आणि या प्रार्थनेत किती किती मोठे विजय मिळतात, किती मोठे बंधनं तुटतात, किती मोठे बंद दरवाजे उघडे होतात, किती मोठे सैतानाचे गड मोठे मोठे नेस्तनाबूत होतात, याबद्दल मी आपल्याशी बोलणार आहे. तुम्ही तयार आहात का? आमेन. तुम्ही तयार आहात का? एव्हरीवन बोला येशू मसीह की, बोला येशू मसीह की. प्रार्थना करत असताना, देवाशी बोलत असताना, देवाशी त्याच्या समागमे चालत असताना आमच्या प्रार्थना ऐकायला जर उशीर लागतोय, आमच्या प्रार्थनेचे जर उत्तर मिळत नाही, आमच्या प्रार्थना जर ऐकल्या जात नाही तर निराशा येते आणि आम्ही निराश होतो आणि प्रार्थना करणं बंद करतो. मागच्या आठवड्यामध्ये यूट्यूबवर एक बहीण रायगड जिल्ह्यातून, कोकणातून मला ऐकत होती. त्या बहिणीने हा संदेश ऐकला की प्रार्थना चालू ठेवा, प्रार्थना बंद करू नका, तुमचं उत्तर ऑन द वे आहे, परमेश्वर तुमचं ऐकणार आहे. आणि त्याने हा संदेश ऐकल्यानंतर त्या बहिणीने मला फोन केला आणि माझ्याशी बोलत होते की पाळक साहेब त्यांना व्यवस्थित बोलता येत नव्हतं. त्यांनी मला त्यांचं नाव सांगितलं आणि त्या म्हटलं की पास्टर मला पॅरालाइज झालेला आहे, माझा एक हात आणि एक पाय काम करत नाही, माझं तोंड वाकडं झालेलं आहे आणि हा पॅरालाइज होऊन मला 30 वर्ष झालेत. किती वर्ष? 30 वर्षापूर्वी मला हा पॅरालाइज झाला. मी हा पॅरालाइज झाल्यावर प्रभूकडे प्रार्थना सुरू केली. प्रभू येशूला म्हटले, प्रभू येशू मला बरं कर. मी विश्वास ठेवत होते, वचन बोलत होते, प्रार्थना करत होते. मी 6 महिने प्रार्थना केली, 1 वर्ष प्रार्थना केली. माझ्या हातात काही बदल झाला नाही, माझ्या पायात काही बदल झाला नाही. आणि मग मला असं वाटलं की देवाने मला भली मोठी काहीतरी शिक्षा दिली. आणि आता मी 6 ते 8 महिने प्रार्थना केल्यानंतर जवळजवळ 29 वर्ष झाले मी माझ्या शरीरासाठी प्रार्थना करणं बंद केलं. पण जेव्हा तुम्ही यूट्यूबवर माझ्या बोलत होते मला असं वाटलं तो संदेश माझ्याचसाठी आहे, तो संदेश माझ्याच करताय. आणि तो संदेश ऐकत असताना माझ्या डोळ्यातून अश्रू पडत होते
आणि देव मला सांगत होता की तू प्रार्थना का बंद केली, तू प्रार्थना चालू ठेव. जरी 30 वर्ष झालेले मी तुला आरोग्य दिल्याशिवाय राहणार नाही, मी तुझा पॅरालाइज बरा केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या ज्या प्रार्थना आहेत ना त्या कधीच थांबवू नका. आमच्या ज्या प्रार्थना आहे ना त्या कधीच बंद करू नका, जोपर्यंत तुम्हाला देवाकडून हे प्राप्त होत नाही की आता या विषयासाठी प्रार्थना करू नका. आमच्या प्रार्थना सातत्याने चालू ठेवा, आमच्या विनवण्या सातत्याने चालू ठेवा. एक दिवस येईल, एक वेळ येईल की परमेश्वर माझी प्रार्थना ऐकेल, माझ्या प्रार्थनेचा विजय मला मिळेल, माझ्या प्रार्थनेचा उत्साह मी साजरा करेल. माझ्या प्रार्थना देवबाप जे आहे गिन गिन के मोजून एक एक प्रार्थनेचं उत्तर मला तो देईल. माझे आजार बरे होतील. आमेन म्हणाल का? माझे आजार बरे होतील. मोठा आमेन म्हणाल का? माझं दुःख दूर होईल, माझे अश्रू पुसल्या जातील, माझे बंधनं तुटतील, थांबलेले कामं होणार, माझ्या कुटुंबाचं ताण होणार. ओ माझ्यासाठी परमेश्वर पुढे जाणार आणि अशक्य गोष्टी शक्य करणार. म्हणा चिकाटीच्या प्रार्थना मोठा विजय देतात. जोरात बोला. या पद्धतीने विजय मिळत नसतो. या पद्धतीने विजय मिळत नसतो. तुमचं उत्तर देणं पराजित झाल्याचं दर्शक नसावं, तुमचं उत्तर देणं तुमच्या विश्वासाप्रमाणे असावं. आपले दोन्ही हात वर करून म्हणा चिकाटीच्या प्रार्थना मोठा विजय देतात. किती लोकांना मोठा विजय या महिन्यामध्ये पाहिजे, किती लोकांना प्रार्थनेची उत्तरं पाहिजे, किती लोकांना प्रार्थनेचा सण साजरा करायचा आहे. जर असं करायचंय तर आम्हाला प्रार्थनेची ताकद लक्षात घ्यावी लागेल. आजाराची ताकद आमच्या लक्षात येते, पैशाची ताकद आम्हाला माहिती आहे, कायद्याची ताकद आम्हाला माहिती आहे, समाजाची ताकद आम्हाला माहिती आहे. या सगळ्या ताकदींच्या वर जर कुठली ताकद असेल तर ती देवादी देवाची ताकद आहे, स्वर्गात बसणाऱ्या परमेश्वराची ताकद आहे. आणि ही ताकद तुमच्यासाठी 24 तास उघडे. त्याकरता आम्हाला प्रार्थना करायच्यात, विनवणी करायची आणि देवाचा धावा करायचा. शास्त्र सांगतं तुझी आशा नष्ट होणार नाही. अर्थ काय? याचा अर्थ असा की माझी प्रार्थना ऐकली जाणार आहे, तुझं पारितोषिक तुला मिळणार आहे. आणि बायबल सांगतं निश्चित मिळणार आहे. जर देव म्हणतो की मी तुझी प्रार्थना ऐकणार आहे तर नी डाऊट, निसंशय मी माझ्या प्रार्थना चालू ठेवणार. वेळ लागतोय, नो प्रॉब्लेम. परमेश्वर माझी प्रार्थना ऐकणार, परमेश्वर माझी प्रार्थना ऐकणार. संत पौल म्हणतो की जे संकट आहेत त्या संकटाबद्दल देखील मी अभिमान बाळगतो. आम्हाला ख्रिस्ती जीवन जगत असताना देवाच्या वचनातून देवाच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये मजबूत व्हावं लागेल. आजार जर आहे त्या आजाराबद्दल अभिमान बाळगा की तो आजार जो आहे परमेश्वर त्यातून तुम्हाला बाहेर काढणार आहे. व्यसन जर आहे तर परमेश्वराला धन्यवाद द्या, त्या व्यसनातून परमेश्वर तुम्हाला बाहेर काढणार आहे. निराशा जर आहे तर देवाला धन्यवाद द्या, ती निराशाच्या माध्यमातून परमेश्वर त्याच्या जवळ तुम्हाला घेऊन जात आहे आणि त्या निराशेतून तुम्ही बाहेर निघणार आहात. संकट जर आहे, वादळ जर आहे, समस्या जर आहे, प्रश्न जर आहे, दुःख जर आहे, कर्ज जर आहे, अपमान जर आहे, छळ जर आहे, या सगळ्याबद्दल अभिमान बाळगा. कारण जी आशा आहे ती लाजवणार नाही, आशा जी आहे ती नष्ट होणार नाही. संकटातून धीराने शिलेतून आशा आणि आशा लाजवत नाही. आमेन. आशा जी आहे ती उत्तर घेऊन येते, आशा जी आहे ती उत्तर घेऊन येते, आशा जी आहे ती उत्तर घेऊन येते. मला या महिन्यामध्ये मला उत्तर मिळणार. बोला या महिन्यामध्ये सर्वजण प्लीज. मी आत्म्यात तुमच्याशी बोलत आहे, प्रार्थनापूर्वक तुमच्याशी बोलत आहे. आणि माझी इच्छा आहे की सैतानाला हे चोरू देऊ नका, शरीराला हे चोरू देऊ नका, मोबाईलला हे चोरू देऊ नका, कुटुंबाला हे चोरू देऊ नका. हे तुमचे आशीर्वाद आहे, हे आशीर्वाद तुम्हालाच मिळाले पाहिजे. कारण सैतानाने जेवढे प्रयत्न करायचे तेवढे केले, पण आज देव तुमच्याशी बोलत आहे की तुमची आशा नष्ट होणार नाही. बोला माझी आशा नष्ट होणार नाही. किती लोक म्हणतील माझी आशा नष्ट होणार नाही. किती लोक जोरात म्हणतील माझी आशा नष्ट होणार नाही. हो बोला येशू मसीह की, बोला येशू मसीह की. प्रार्थनेत धीर गमावणं म्हणजे युद्ध हरण्यासारखं आहे. प्रार्थनेमध्ये चिकाटी जी आहे ती गमावणं म्हणजे युद्धात पराजित होण्यासारखं आहे. प्रार्थना करत राहा, उत्तर मिळो न मिळो, प्रार्थना करत राहा. आजार बरा हो न हो, प्रार्थना करत राहा. व्यसन सुटो ना सुटो, प्रार्थना करत राहा. शाप तुटो ना तुटो, प्रार्थना करत राहा. बंद दरवाजे उघडो ना उघडो, याचा अर्थ हा नाही की शाप तुटणार नाही, बंद दरवाजे उघडणार नाही, व्यसन जाणार नाही, आजार बरा होणार नाही. चिकाटीची प्रार्थना मोठा विजय घेऊन येणार आहे. चिकाटीची प्रार्थना मोठा विजय घेऊन येणार आहे. बंधन तुटणार आहे, अंधार निघून जाणार आहे, पीडा निघून जाणार आहे, दुःख निघून जाणार आहे. तुमच्या हर्षाची सकाळ येत आहे, तुमच्या आनंदाची सकाळ येत आहे. परमेश्वर तुमच्या बाजूने आणि तो एक एक शब्द ऐकत आहे, एक एक प्रार्थना ऐकत आहे आणि ते त्याच्या वहीमध्ये नमूद आहे. आमेन.
ज्या लोकांनी प्रार्थना थांबवल्या असतील, ज्या लोकांना असं वाटतं की मी प्रार्थना करू करू थकलोय, आता प्रार्थना ऐकल्या जात नाही, ते युद्धामध्ये हरल्यासारखे आहेत. त्याने हे स्वीकारलंय की मी हरलेलो आहे आणि माझा देव प्रार्थना ऐकत नाही. आज हा संदेश तुमच्या हृदयामध्ये उतरून घ्या. हा संदेश तुमच्या आत्मिक जीवनाला सराव देणारा आणि एक्सरसाइज करणारा ठरू द्या की माझा देव, बोला माझा देव, माझी प्रार्थना कधीच ओलांडत नाही. आमेन. कमन आमेन. आमचा देव हा कधीच प्रार्थना ओलांडत नाही. जर त्या प्रार्थनेत त्याची इच्छा आहे, जर त्या प्रार्थनेत त्याच्या योजना आहे, आणि जर त्या प्रार्थना त्याच्या राज्यासाठी आहे, त्याच्या महिमेसाठी आहे, त्याच्या कार्यासाठी, अशी एकही प्रार्थना तो कधीच ओलांडणार नाही. हा, तुम्ही जर हे म्हणताल की प्रभू मला दारू प्यायची आणि पिऊ दे ना, तर अशा प्रार्थना तो ऐकणार नाही. तुम्ही जर म्हणताल प्रभू माझं लग्न झालेलं आहे तरी मला बाहेर काही घाणेरड्या गोष्टी करायच्यात, अशा प्रार्थना तो ऐकणार नाही. ज्या प्रार्थना पवित्रतेत आहेत, ज्या प्रार्थना त्याला आवडणाऱ्या आहेत, ज्या प्रार्थना त्याला मान्य आहे, ग्रहणीय आहे, त्या प्रार्थनेचा तो सन्मान करतो. तिकडे आपण नंतर जाऊ की कोणत्या प्रार्थना देव ऐकतो आणि कोणत्या प्रार्थना देव ऐकत नाही. पण आज मला देवाच्या मंडळीला हे सांगू द्या, जे विश्वासणारे, ज्यांच्या मनात देवाने बीज घातलंय, ज्यांना देवाने अभिवचन दिले आणि ज्यांना देवाने स्वप्न दिले, अशा विश्वासणारे जे प्रार्थना करत आहेत आणि वेळ लागलेला आहे, कालावधी लागलेला आहे, त्या प्रियजनांना मला सांगू द्या की तुमच्या प्रार्थना ज्या आहेत त्या लेट झालेल्या असतील पण त्या डिलेट होणार नाहीत. आमेन. हे आपल्या मनात उतरून घ्या की माझ्या प्रार्थना लेट आहेत. माय प्रेयर कॅन बी लेट बट इट विल बी नेवर डिलेट. आमच्या प्रार्थना कधीच डिलेट होणार नाही. आणि म्हणून जर प्रार्थना डिलेट होणार नाही, त्याला फॉर्मॅट करा, त्याला स्कॅन करा, तुम्हाला काय करायचं करा, कशी व्हायरस आजूबाजून येऊ द्या, तुमची प्रार्थना देवाच्या वहीत नमूद झालेली आहे. ती प्रार्थना देवाच्या समोर गेलेली आहे, ती प्रार्थना देवासमोर उभी आहे आणि उचित समय तिचं उत्तर येणार आहे. बोला चिकाटीच्या प्रार्थना मोठा विजय देतात. कमॉन भावांनो, चिकाटीच्या प्रार्थना काय करतात? मोठा विजय देतात. एक टाळ्याचा अर्पण देवाला द्या. आमचा देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. आमचा देव प्रार्थना करणाऱ्या लोकांचा आदर करणारा देव आहे आणि प्रार्थना करणाऱ्या लोकांचा सन्मान करणारा देव आहे. हो, लक्षात घ्या, जास्त प्रार्थना जास्त सामर्थ्य. उत्तर मिळत नाही म्हणून प्रार्थना थांबवू नका. प्रार्थना ऐकल्या जात नाही म्हणून प्रार्थना थांबवू नका. आजार बरे होत नाहीत म्हणून प्रार्थना थांबवू नका. इच्छेप्रमाणे होत नाही म्हणून प्रार्थना थांबवू नका. जसं तुम्ही प्रार्थना करतात याचा अर्थ असा की तुमच्या ज्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थनेचे जे उत्तर आहेत ते येतील तेव्हा येतील, पण तुमचं सामर्थ्य वाढत आहे, तुमचा अभिषेक वाढत आहे, तुमची आशा वाढत आहे. हो, तुमचे मनोरथ सिद्धी जाणार आहे, बंधनं तुटणार आहे. येशूच्या नावामध्ये तुमचं सामर्थ्य जे आहे ते बलवान होणार आहे. तुमच्या समोर कोणाचाच निभाव लागणार नाही. तुम्ही पराजित होणार नाही, कारण तुम्ही योद्धे तयार झालेले आहे. हो, तुम्ही मल्लयुद्ध करण्यास तयार झालेले आहे. तुमच्याकडे प्रार्थनेची ढाल आहे, प्रार्थनेचं कवच आहे, प्रार्थनेचं शिरसाण आहे, प्रार्थनेची तलवार आहे, प्रार्थनेच्या पादुका आहे, प्रार्थनेचं तुमच्याकडे गड आहे आणि तुम्ही प्रार्थना या हत्याराने शत्रूवर विजयी होणार आहात. बोलो येशू मसीह की जय. जास्त प्रार्थना बोला, जास्त प्रार्थना जास्त सामर्थ्य. कमी प्रार्थना कमी सामर्थ्य. बोला, कमी प्रार्थना कमी सामर्थ्य. म्हणजे प्रार्थना करतात, कुछ मिले या ना मिले, कुछ मिले या ना मिले, प्रभु की स्तुती हो, प्रभु को महिमा मिले. आणि म्हणून जास्त प्रार्थना आहे, तुम्ही जास्त सामर्थ्याने भरलेले आहात. जास्त प्रार्थना आहे, तुम्ही जास्त अभिषेकाने भरलेले आहात. जास्त प्रार्थना आहे, तुम्ही जास्त विश्वासाने, आवेशाने आणि आशेने भरलेले आहात. आणि जर प्रार्थनाने, प्रार्थना करणारा जो आहे तो येशूसाठी मोठा जय म्हणतो. प्रार्थना करणारा जो आहे तो येशूसाठी मोठं सामर्थ्य प्राप्त करतो. प्रार्थना करणारा जो आहे तो येशूसाठी मोठे मोठे काम करतो. कोणी मला पाहो किंवा न पाहो, कोणी माझं नाव घेऊ किंवा न घेऊ, कोणी माझ्याकडे लक्ष देऊ किंवा न देऊ, माझी प्रार्थना देव पाहत आहे, माझा देव मला पाहत आहे, माझा देव माझ्यावर लक्ष लावून आहे. जास्त प्रार्थना जास्त सामर्थ्य. लिसन केअरफुली. बोला, चिकाटीच्या प्रार्थना मोठे दरवाजे उघडतात. आमेन. चिकाटीच्या प्रार्थना मोठा विजय देतात. चिकाटीच्या प्रार्थना मोठे दरवाजे उघडतात. आपले दोन्ही हात वर करून म्हणा, चिकाटीच्या प्रार्थना मोठे. ऑनलाईन पाहताय तुम्ही, टाईप करा, चिकाटीच्या प्रार्थना काय करतात? मोठे दरवाजे उघडतात. उठून उभं राहूया आपण. थँक्यू जीसस. आपले ओठ उघडा. प्रार्थना करत
जसं मी आलो तसं मी जाणार नाही. माझं आत्मिक जीवन वाढलं पाहिजे, मला आत्मिक बळकटी आली पाहिजे, मला प्रार्थनेची आवड लागली पाहिजे, मला प्रार्थनेची सवड मिळाली पाहिजे, मला प्रार्थनेत वाढायचंय, मला सामर्थ्यात वाढायचंय. मी खूप निराश आहे, मी प्रार्थना करणं बंद केलंय, माझ्याकडून प्रार्थना होत नाहीये, मी जगीक बनलोय, मी प्रभूपासून दूर गेलोय. मला तोड, मला मोड आणि मला मजबूत कर, मला मजबूत कर. मोठी प्रार्थना मोठा विजय. चिकाटीची प्रार्थना बंद दरवाजे उघडते. आपले दोन्ही हात वर करू. हा जो संदेश आपण ऐकत आहोत हा प्रार्थनेत वाढण्यासाठी, देवाच्या सानिध्यात वाढण्यासाठी, देवाच्या बरोबर चालण्यासाठी, चिकाटी, धीर आणि ध्यास धरण्यासाठी. बोलत राहा, बोलत राहा, बोलत राहा. आत्मिक आळस झटकून टाका. संसाराची सर्व काळजी दूर करा. पापाचे गड नेस्तनाबूत करा. ही तुमची वेळ आहे. प्रार्थना लेट होतात पण डिलेट होत नाहीत. प्रार्थना लेट होतात पण डिलेट होत नाही. जास्त प्रार्थना जास्त सामर्थ्य. माझे लेकरं बदलत नाहीत, प्रार्थना कर बहिणी. माझं व्यसन सुटत नाही, प्रार्थना कर भावा. मला विजय मिळत नाही, प्रार्थना कर मंडळी. जब सारे दरवाजे तुझे बंद दिखे, समझो नया द्वार खोला है प्रभू ने. मी गप्प राहणार नाही. आपले हात वर करा. अन्य भाषेत प्रार्थना करा. उंच स्वराने त्याचा धावा करा. हे प्रार्थनेचं मंदिर आहे, हे प्रार्थनेचं घर आहे आणि इथून प्रार्थना ऐकल्या जातात. इथून प्रार्थनेचा उत्सव साजरा केला जातो. हा येशूचा दरबार आहे, हा येशूचा दरबार आहे. इथून कधीच कोणी खाली जात नाही, इथून कधीच कोणी खाली जात नाही. मंडळी या धावा करा. तुम्ही त्याचे निवडलेले आहात, रात्रंदिवस त्याचा धावा करणारे आहात. प्रार्थना करत राहा, प्रार्थना करा. समझो नया द्वार खोला है प्रभु ने. जब सारे दरवाजे तुझे बंद दिखे, जब सारे दरवाजे तुझे बंद दिखे, समझो नया द्वार खोला है प्रभु ने. समझो नया द्वार खोला है प्रभु ने. समझो नया द्वार, समझो नया द्वार खोला है प्रभु ने. जब सारे दरवाजे तुझे बंद दिखे, जब सारे दरवाजे तुझे बंद दिखे, क्या समझो नया द्वार खोला है प्रभु ने. समझो नया द्वार खोला है प्रभु. तुमचा आवाज. समझो नया द्वार खोला है प्रभु ने. प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत, आम्हाला प्रार्थनेमध्ये वाढव प्रभू, आम्हाला प्रार्थनेमध्ये वाढव, आम्हाला विश्वासामध्ये वाढव. आम्ही जगात वाढलोय, आम्ही संसारात वाढलोय, आम्ही मित्रांना वेळ देतो, आम्ही कुटुंबाला वेळ देतो, आम्ही व्यवसायाला वेळ देतो, आम्ही लोकांना वेळ देतो, पण प्रभू तुझ्या पायाजवळ बसत नाही, तुझा धावा करत नाही. आणि जरी केला तर प्रार्थना करणं बंद करतो. पण आज तुझ्या लोकांची भेट घे. हे प्रार्थना योद्धे बनव, हे प्रार्थनेचे सैनिक बनव, हे प्रार्थनेचे सैनिक बनव, हे प्रार्थनेचे सोल्जर बनव. आम्हाला प्रार्थनेचं दान दे. बोला बोला म्हणा, प्रभू मला प्रार्थनेचा अभिषेक कर, मला प्रार्थनेचा माणूस बनव, मला प्रार्थनेचे स्त्री बनव. प्रभू मला अभिषेक दे. प्रभू तू कृपा कर. हालेलुया. धन्यवाद येशू. आंधी तूफान उठाए ले रे, जीवन की नैया जो के डूबने. विश्वास यीशु पर तेरा बढ़ता जाए, विश्वास यीशु पर तेरा बढ़ता जाए. ओ सा
है तेरे, तुझे पार लगाने, क्या बात है, वो साथ है तेरे, पार लगाने। सब मिलकर, जब सारे दरवाजे तुझे बंद दिखे, जब सारे दरवाजे तुझे बंद दिखे, बोलिए समझो नया द्वार खोला है प्रभु ने, बोलो समझो नया द्वार खोला है प्रभु ने। बोलो यीशु मसीह की, बोलो यीशु मसीह की। प्लीज बी सीटेड। प्रार्थना लेट होतात पण प्रार्थना डिलेट होत नाहीत। अजून एक गोष्ट मला सांगू द्या, प्रार्थना डिले होतात। लक्षपूर्वक काय का, एक एक शब्द प्लीज। मी अश्रू ढाळून गुडघे टेकून तुमच्या समोर उभा आहे, मी देवासमोर रडलोय, प्रार्थना केली की या मंडळीतला प्रत्येक जण ज्याच्या जीवनामध्ये आत्मिक जे विकनेसेस आहेत ते निघून जावे आणि आपण स्ट्रॉंग व्हावं। किती लोक आमेन म्हणतील? आम्हाला प्रार्थनेची आवड लागावी, आम्ही प्रार्थनेत वाढावं, आम्ही प्रार्थनेत चालवं। बोलो यीशु मसीह की। प्रार्थना करायला लोक गप्प राहू शकत नाही, प्रार्थना करायला लोक शांत राहू शकत नाही। प्रार्थना डिले होतात पण डिनाय होत नाहीत। आमेन। डिले म्हणजे उशीर, डिनाय म्हणजे नाकारणं। परत रिपीट करतो मी, प्रार्थना ज्या आहेत त्या डिले होतील, त्याला उशीर लागेल पण त्या रिजेक्ट होणार नाहीत, त्या डिनाय होणार नाही। आणि म्हणून देवाच्या प्रिय मुली, देवाच्या प्रिय मुलं, आपल्या प्रार्थना चालू ठेव। आपल्या शेजारच्याला सांगा, तुझ्या प्रार्थना बंद पडू देऊ नकोस। सांगणाऱ्याने हाही विचार करा की तुमच्या तर बंद नाही पडले ना, तुम्ही तर थांबलेले नाहीत ना, तुम्ही कधी प्रार्थना करतच नाहीये ना। आणि म्हणून आपण एकमेकाला सांगूया, प्रार्थना चालू ठेव। बोला बोला बोला, प्रार्थना चालू ठेव, कारण प्रार्थना ऐकल्या जातात, प्रार्थना ऐकल्या जातात, प्रार्थना ऐकल्या जातात। अब्राम हा निराशेतून गेला, अब्राम हा रडला, अब्राम हा फार निराश झाला। आणि याचे डिटेल मी आपल्याला मागच्या आठवड्यामध्ये दिले, आणि याचे जर डिटेल अजून आपल्याला पाहिजे तर यूट्यूबवर आपण जा आणि त्या ठिकाणी ऐका की ज्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थना कधीच ज्या आहेत थांबू नका। हा जो संदेश यूट्यूबवर तुम्हाला पाहायला मिळेल त्यात तुम्ही चेक करा। मी अब्रामबद्दल 1 घंटा शिक्षण दिलेलं आहे आणि मी आपल्यासमोर तो अब्राम मांडला की जो अब्राम निराश झालाय, अब्राम हसत आहे, सारा हसत आहे, का असतात लेकरं होणार नाही म्हणून। परंतु देवाने 100व्या वर्षी अब्रामाला आणि 90व्या वर्षी सारेला तो आनंद दिला जो आनंद निसर्गाला अशक्य होता, डॉक्टरना अशक्य होता आणि कुठल्या गोळ्या औषधाने होऊ शकत नव्हता। तो आनंद देवाने अब्राम आणि सारा यांना आपल्या वचनाप्रमाणे दिला आणि त्यांच्या प्रार्थना ऐकल्या। प्रार्थना करत असताना, प्रार्थनेत वेळ घालवत असताना, एकांती प्रार्थना करत असाल, मित्राबरोबर प्रार्थना करत असाल, चर्चमध्ये प्रार्थना करत असाल, कौटुंबिक प्रार्थना करत असाल, वैयक्तिक प्रार्थना करत असाल, ही प्रार्थना करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जर माझ्या प्रार्थनेला वेळ लागत आहे, जर माझ्या प्रार्थना अजून ऐकू गेलेल्या नाही आहेत, माझ्या प्रार्थनेला अजून उत्तरं मिळालेलं नाही, याचा अर्थ असा की माझ्यासाठी मोठा दरवाजा उघडणार आहे, माझ्यासाठी मोठा विजय येणार आहे। कारण तुमच्या प्रार्थना जर नॉर्मल असत्या तर कधीच त्या ऐकल्या गेल्या असत्या, तुमच्या प्रार्थना जर नॉर्मल असत्या तर कधीच उत्तरं मिळाले असते। प्रार्थना जर अजून ऐकल्या गेलेल्या नाही आहेत याचा अर्थ असा की मोठा विजय येणार आहे, मोठी साक्ष येणार आहे, मोठा हंगाम येणार आहे, मोठं पीक येणार आहे, मोठा आनंद येणार आहे आणि मोठा उत्साह येणार आहे। किती लोक आमेन म्हणतील? मोठा उत्साह तुमची वाट पाहत आहे। आणि आम्हाला पाहायला मिळतं या प्रार्थना करत असताना आम्ही पाहतो की बऱ्याच वेळा आम्ही निराश होतो। तसं एका बहिणीने मला फोन केला आणि ती सांगितलं की मला पॅरालाइज झाला, मी काही दिवस प्रार्थना केली आणि नंतर सोडून दिली। हो, निराश येते, प्रार्थना करत आहे हात हलत नाही, प्रार्थना करत आहे पाय हलत नाही, प्रार्थना करत आहे मुलामध्ये सुधारणा नाही, प्रार्थना करत आहे व्यसन जात नाहीये, प्रार्थना करत आहे यश मिळत नाहीये, प्रार्थना करत आहे आत्मिक वरदानाचे आशीर्वाद मिळत नाही, प्रार्थना करत आहे शत्रू वरचढ होत आहे, प्रार्थना करत आहे दरवाजे बंद आहेत, आता तर असं वाटतं की लोखंडाचे बनलेत, उघडणारच नाही। अशी स्थिती असताना लक्षात ठेवा, प्रार्थनेची जी ताकद आहे ती तुम्हाला आणि मला दिसत नाही, प्रार्थनेची ताकद ही शत्रूला दिसत असते। शत्रू पाहत असतो की याच्या प्रार्थनेचा फोर्स, याच्या प्रार्थनेची ताकद सगळे दरवाजे तोडणार आहे। आणि म्हणून आपल्याला मला सांगू द्या की निराशेतून जात असताना, निराशा आलेली असताना अब्रामाच्या जीवनाकडे पहा। अब्राम निराश झाला, अब्रामाने सोडून दिलं, अब्राम थांबला। तुम्ही प्रार्थना सोडल्या असतील, तुम्ही निराश झालेले असाल, तुम्ही थांबलेले असाल, याचा अर्थ हा नाही की देवाने सोडून दिलं। किती लोक आमेन? आमेन।
याचा अर्थ हा नाही की देव थांबलाय, आणि याचा अर्थ हा नाही की देव निराश झालाय. तुम्ही थांबलात पण तुमचा देव थांबलेला नाहीये. तुम्ही निराश झालाय पण तुमचा देव तुम्हाला आशा देणार आहे, कारण तुझी आशा नष्ट होणार नाही. आशा लाजवत नाही. धीराला आपलं काम करू द्या. धीराने शील येणार आहे, शीलाने आशा येणार आहे, आणि आशा लाजवत नाही. आमेन. जब सारे दरवाजे तुझे बंद दिखे, समझो नया द्वार खोला है प्रभू ने. मी गप्प राहणार नाही. आपले हात वर करा, अन्य भाषेत प्रार्थना करा, उंच स्वराने त्याचा धावा करा. हे प्रार्थनेचं मंदिर आहे, हे प्रार्थनेचं घर आहे, आणि इथून प्रार्थना ऐकल्या जातात. इथून प्रार्थनेचा उत्सव साजरा केला जातो. हा येशूचा दरबार आहे, हा येशूचा दरबार आहे. इथून कधीच कोणी खाली जात नाही, इथून कधीच कोणी खाली जात नाही. मंडळी, या धावा करा. तुम्ही त्याचे निवडलेले आहात, रात्रंदिवस त्याचा धावा करणारे आहात. प्रार्थना करत राहा, प्रार्थना करा. समझो नया द्वार खोला है प्रभु ने, जब सारे दरवाजे तुझ बंद दिखे, जब सारे दरवाजे तुझ बंद दिखे, समझो नया द्वार खोला है प्रभु ने. समझो नया द्वार खोला है प्रभु ने. आम्हाला प्रार्थनेमध्ये वाढव प्रभू, आम्हाला प्रार्थनेमध्ये वाढव, आम्हाला विश्वासामध्ये वाढव. आम्ही जगात वाढलोय, आम्ही संसारात वाढलोय, आम्ही मित्रांना वेळ देतो, आम्ही कुटुंबाला वेळ देतो, आम्ही व्यवसायाला वेळ देतो, आम्ही लोकांना वेळ देतो, पण प्रभू तुझ्या पायाजवळ बसत नाही, तुझा धावा करत नाही. आणि जरी केला तर प्रार्थना करणं बंद करतो. पण आज तुझ्या लोकांची भेट घे. हे प्रार्थना योद्धे बनव, हे प्रार्थनेचे सैनिक बनव, हे प्रार्थनेचे सैनिक बनव, हे प्रार्थनेचे सोल्जर बनव. आम्हाला प्रार्थनेचं दान दे. बोला बोला म्हणा, प्रभू मला प्रार्थनेचा अभिषेक कर, मला प्रार्थनेचा माणूस बनव, मला प्रार्थनेचे स्त्री बनव. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश, आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.